श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही देवाचा आशीर्वाद गमावू शकता. देव तुम्हाला सांगत आहे, तुमच्याकडे देवासाठी 5 मिनिटे आहेत का? जर का तुम्ही तुमची पुढील 5 मिनिटे देवासाठी ऐकण्यात घालवली तर देव म्हणतो 90% लोकांनी याकडे दुर्लक्ष केले, पण मला माहीत आहे तू नाही करणार, कारण हे तुम्हाला तुमच्या वेगळापासून मुक्त करेल. विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करा. देव म्हणतो पुढील 10 मिनिटांमध्ये तुम्हाला ते सर्व मिळणार आहे ज्याची तुम्ही हकदार आहात, जे तुमचे आहे. पण काही वाईट लोकांच्या वाईट कृत्यामुळे ते तुमच्यापर्यंत आले नाही. मी सर्व तुमचे वाईट काढून टाकत आहे. पुष्टी करण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी 11 11 11 टाईप करा. आपल्या हे समजेल की देव मोठे चित्र पाहतो. याची योग्य वेळ होण्यासाठी सर्व गोष्टी एकत्र आली पाहिजे, आणि तेही फक्त तुमच्या देवाच्या हातात आहे. देव तुमच्यासाठी सर्व गोष्टी एकत्रित आणणार आहे, तुमच्यासाठी चमत्कार करणार आहे. आता तुमचे सर्वोत्तम जीवन जगण्यासाठी तुम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. देवावर विश्वास असल्यास आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि होय, देवावर विश्वास आहे असे टाईप करा. माझ्याकडे तुमच्यासाठी मोठ्या योजना आहेत. तुमचे भविष्य आशीर्वाद, प्रगती आणि वाढ यांनी भरलेले असेल. मी ते आधीच कॅलेंडरवर चिन्हांकित केले आहे. तुमची वेळ येत आहे. स्वातंत्र्य, विजय आणि आशीर्वाद तुमच्या भविष्यात आहेत. तुम्ही ज्या लढाईतून जात आहात त्यापेक्षा तुमचे आशीर्वाद खूप जास्त असतील. हार मानू नका. मी तुम्हाला नक्कीच विजयी करेन. देवास तुम्हाला सांगत आहे, मी तुझ्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती पाठवीन जी तुझ्या चेहऱ्यावर दररोज हास्य ठेवेल. माझ्या वेळेवर विश्वास ठेव. देवास तुला म्हणतोय, तुमच्यासाठी एक मोठा चमत्कार घडेल. तुम्ही ज्या लढाईतून जात आहात ते तुमच्यावर, तुमच्या परिस्थिती बदलेपर्यंत प्रार्थना करा. चमत्कार दररोज घडतात, म्हणून कधीही विश्वास ठेवू नका. मी तुमच्या आयुष्यात खूप लवकर बदल करू शकतो. तुम्ही या ठिकाणी बराच काळ आला आहात. उठून चालण्याची वेळ आली आहे. तुमची प्रगती लवकर होणार आहे. मी तुम्हाला शब्दांच्या पलीकडे आशीर्वाद देणार आहे. मी तुमच्या समस्येकडे वळणार आहे. हार मानू नका. उत्तर येत आहेत. देवास तुला म्हणतोय, काल रात्री तू काय प्रार्थना केलीस मी तुला ऐकले. मी तुम्हाला उपचार, उत्तरे आणि आशीर्वाद पाठवत आहे. देव तुम्हाला जे करण्यास सांगत आहे त्याचे तुम्ही पूर्णपणे पालन केले नाही तर तुम्ही तुमच्या सध्याच्या परिस्थितीच्या पलीकडे कधीही जाऊ शकणार नाही. तू जिथे आहेस तिथे कायमचा नाही. तुझ्या वाटेवर मला स्फोटक आशीर्वाद आहेत. मी तुला तुझ्या पगारापेक्षा वाढवीन. मी तुमच्या आयुष्यात अचानक बदल घडवून आणीन. तुला माझा आशीर्वाद आहे. हा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल आणि विषारी असते तेव्हा लक्षात ठेवा की ती तुमच्याबद्दल नाही, हे त्यांच्या अतिरिक्त स्थितीचे प्रतिबिंब आहे. माझ्या बाळा, आयुष्यात कितीही संकटे आली तरी हरकत नाही, पण तुझा हात माझ्या हाती दे. माझा
तुला आशीर्वाद मिळेल. मी तुला प्रत्येक वादळातून बाहेर काढेन. आयुष्य एकाच ठिकाणावर थांबून राहिले असे वाटते. अशा वेळी खूप रडावेसे वाटते. आपले दुःख कोणाला तरी सांगावे वाटते. पण हे सगळं करूनही तुम्हाला आयुष्य जगण्याची दिशा सापडत नाही. अशा वेळी तुम्हाला गरज असते ती एका व्यक्तीची, आणि ती व्यक्ती तुमच्यासाठी म्हणजेच स्वामींशिवाय दुसरं कोणी असू शकत नाही. इतरांवर विश्वास ठेवून बघितलात, आता एकदा स्वामींवर विश्वास ठेवून बघा. स्वामी तुम्हाला कधीही दुखवणार नाही. तुझ्या भक्तीचा रंग अजून भरत आहे आणि मी तुझ्यासोबत शेवटपर्यंत आहे हे सांगण्यासाठी मी हा संदेश तुझ्यापर्यंत पोचवला आहे. कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज हे सांगणे अत्यंत गरजेचे आहेस. विसरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते. खूप सांगायचं होतं, सांगतानाही आलं असतं, पण आता वेळ निघून गेली. मी पुन्हा भेटेल. माझे उपदेश तुला पुन्हा सांगतात. परत नवीन एका दिवशी नवीन संदेशासोबत ऐकायला विसरू नकोस. स्वामींचा शब्द विसरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.